नीट पेपर फुटी विरोधात देशभरात जे विद्यार्थ्यांचं भव्य आंदोलन झालं त्यात हे प्रामुख्याने पाहायला मिळालं। ज्या मराठमोळ्या तरुणाच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं त्या अभिजित दिपकेने अगदी प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिलं। दिल्लीत तणावपूर्ण वातावरण असताना त्याने सोशल मीडियावरून समर्थकांना एक अत्यंत सकारात्मक संदेश दिला। त्याने म्हटलं, जंतर मंतरवर येताना सोबत फुलं घेऊन या आणि ती पोलीस कर्मचाऱ्यांना द्या, कारण हा लढा द्वेषाचा नाहीये तर प्रेमाचा आहे, शांततेचा आहे। खरं तर हे आंदोलन जुलै महिन्यात जरी भडकलं असलं तरी अभिजित दिपके मात्र आंदोलनासाठी 6 जूनला जंतर मंतरकडे निघाला होता। पण त्यावेळी त्याला मिळालेल्या अपुऱ्या प्रतिसादामुळे विरोधकांनी त्याची खिल्ली उडवली। सोशल मीडियावरची हवा संपली असं म्हटलं, पण अभिजित खचला नाही। तो पुन्हा ताकदीने मैदानात उतरला। 20 जूनला शास्त्रज्ञ सोनम वांगचुक या विचारवंतांना सोबत घेऊन त्याने पुन्हा रणशिंग फुंकलं, ज्याचं रूपांतर अखेर ऐतिहासिक विजयात झालं। आंदोलन शिगेला पोहोचलेलं असताना जंतर मंतरवर एका महिलेने अभिजितवर शाई फेकून त्याचा निषेध केला। अशा वेळी आक्रमक न होता त्याने कमालीचा संयम आणि सकारात्मकता दाखवली। आपल्या अंगावर उडवलेली शाई पुसताना तो हसून म्हणाला, शाई निळी आहे आणि बाबासाहेबांचा मी अनुयायी आहे, निळा तर माझाच रंग आहे असं म्हणत त्याने समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आणि हिंसेचं उत्तर अत्यंत वैचारिक मार्गाने दिलं। त्याने आपल्या समर्थकांना स्पष्ट केलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचं आणि आंबेडकरी चळवळीचं प्रतीक असलेला निळा रंग हा आपल्यासाठी अपमान नसून सन्मान आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी तरुणांसाठी कॉकरोच हा शब्द वापरला होता तेव्हा संताप व्यक्त करण्याऐवजी अभिजित दिपकेने याच शब्दाला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपली ढाल बनवली। जर देशातले सर्व कॉकरोच एकत्र आले तर काय होईल असा सवाल त्याने त्यावेळी केला होता। जेव्हा विद्यार्थी आंदोलनाला यश आलं आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला तेव्हा अभिजित म्हणाला, मी माननीय सरन्यायाधीशांचे आभार मानतो, त्यांनी आम्हाला कॉकरोच म्हटलं नसतं तर कदाचित ही देशातली सर्वात मोठी विद्यार्थी चळवळ उभी राहिलीच नसती। तसंच आंदोलन यशस्वी झाल्यानंतर त्यांनी टीकाकारांचे सुद्धा आभार मानले, त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो असं त्याने म्हटलं। त्यामुळे अभिजित दिपकेने या पूर्ण आंदोलनाकडे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं, हे खरोखर शिकण्यासारखं आहे। अभिजित दिपके अमेरिकेतून भारतात येताना हातात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घेऊन आला होता आणि आंदोलनाच्या शेवटी त्याने दाखवून दिलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही शिकवण म्हणजे नेमकं काय।